हाय नमस्कार गुड मॉर्निंग। तर झाला का तुमचा चहा पाणी? आमचा झाला सकाळचा चहा पाणी, बाणाचं दूध, कपडे सगळं झालं, फक्त स्वयंपाक राहिलाय, स्वयंपाक करणं चालू आहे। तर म्हणलं त्याच्या आधी म्हणलं तुम्हाला साडी दाखव, कशी वाटते साडी सांगा। बहिणी बाळा तर त्याच्या पायीच असते त्या ना साड्या घ्यायला बहिणीच्या तिला, आणि माझ्या साड्या कुणाला आवडत नाही त्या, पण त्यांच्या साड्या मला आवडते त्या। मग ते तिला मी परवा दिवशी गेलते, तिला म्हणलं बाई मला साड्या दे, म्हणलं मला साड्याच नाही तो वापरायला, मस्त असले आहे ते पण मला अजिबात आवडत नाहीत ते, मला नाही का त्याच्यात काय म्हणतात ती कंठबिन होत नाही, मला म्हणायला येत नाही, म्हणजे त्या साडीत मी हे होत नाही। आणि अशा साड्या सिल्क्या मला हे होत आहे, काय म्हणतात की कंपोजून का काय म्हणतात की, हो का, एक एक शब्द मला काय बोला येत नाही, पण मी तुम्हाला हसवण्यासाठी नक्कीच बोलते। तर भरपूर अशा कमेंट आल्या, खूप छान छान कमेंट आल्या, भरभरून प्रेम असं द्या, पण जर प्रेम इतकं तुम्ही माझ्यावर करताय का नाही, तर 1000 लाईक नक्कीच करा की, म्हणजे अजूनच मला लईच भारी वाटण हेड्याव बनवायला। बाई 4-5 वर्ष झालं हेड्याव बनवती, पण 1000 लाईक कोण करे ना बिचारीला, असं कुठं असतंय का? करत जावा की, आमच्या हेड्यावमधनं घेण्यासारखं मग काय नाही, पण माझा चेहरा तर आहे ना। तर जाऊ द्या, मजाक खाजाक होतच असते, बोलवण्याचा आम्ही तुम्हाला मनोरंजन करतो म्हणल्यावर तुम्हाला आम्हाला हसवण्याचा प्रयत्न करावा लागतो, आणि माझ्या हेड्यामधनं तर भरपूर हसण्यासारखे भरपूर आहे ती बरं का। कारण का तर माझा एक एक शब्द असा येतो तोत्रा की नाही का हसतात, आणि एक एक असं म्हणतात तू सुशिक्त बोलती, पण आता काय करावं, मला सुशिक्तच बोलता येतं आहे, पहिल्यापासून सवय आहे। आणि मग जास्त सुशिक्त बोलायचं म्हणलं ना तर तुम्ही हादरून जाचाल, आणि हिंदी बोलणं तर माझं लयच भारी आहे। ते काय झालं मराठीचं इमाईनं आमच्या घराहून गेलतं, त्यामुळं मला जास्त मराठी जमती, मला जास्त हिंदी जमत नाही, कारण हिंदीचं इमाईनं अजून गेलंच नाही आमच्या घराहून म्हणून। तर कशी वाटते साडी नक्कीच सांगा। आता मी बसले तुम्हाला दाखवायला काय साडी, पण अशीच आहे सगळी साडी, बघू शकता, अशी साडी घातली मस्तपैकी, आणि ब्लाऊज आपल्याला काय नाही तर मॅचिंग मी कधी करत नाही, आणि झाली तर मॅचिंग नक्कीच करते, नाही तर मॅचिंग मला काय आवडत नाही, आणि जी साडी घेतली त्या साडीवर ब्लाऊज शिवलं आहे असं कधी झालं नाही। आयतं ब्लाऊज म्हणजे पीस घेऊन शिवायचं, तर मी असं ठरवलं की आपण आयतं ब्लाऊज घेतलेलं ते जास्त फायद्यात पडतील, कारण 50 रुपये 100 रुपये जाऊ द्या, 100 रुपयाचं आयतं आणलं म्हणजे किती बी दिवस जातं, त्याला उसवाय नको, त्याला काय नको, ढिला व्हाया नको, आवळ झाला म्हणाय नको, काय नको, एवढं भारी भारी ब्लाऊज आले तर की बाया नाट्या असल्याने दिसायला लागल्या त्या। मग माझ्या बी जीवाला वाटलं की आपण चला आणावं तरी 2 आणि करावं जीवाची हाईस आणि जीवाची मुंबई, आहे की नाही। तर जाऊ द्या, मला काय तसलं आवडत बी नाही, बघू जमलं तर आणीन, तसलं फुग्याचं आणि ना हे घ्यायचं म्हणल्यावर 50 रुपयाचं कापड 60 रुपयाचं कापड घ्यायचं, आणि त्याला 100 रुपये शिलाई, म्हणजे 150-200 रुपये तर जात आहेत, म्हणून ते 150 रुपये 200 रुपये जाऊ असतं तर 2 ब्लाऊज येतात डायरेक्ट घालायचंच, आहे की नाही। तर चला जाऊ द्या, आज आहे सोमवार, आजपासनं झाल्या गावच्या यात्रा चालू, मरी आहे, लक्ष्मी आहे, सगळे देव धराम, नारळ, साड्या, बारकोच्या साड्या हिरव्या, चुडं पाटल्या बांगड्या, लिंब नारळ अंडी, पहिलं आमच्याकडेच होतं, पण आता आम्ही जसं वडीला आजारी पडलं होतं ना त्यावेळेस आम्ही सोडून दिलं, कारण तिथं आपदायला माणसं लय लागतात, आणि आपण करायचं तेवढं केलंय देवासाठी, आहे की नाही। तर कुणाकुणाच्या गावाला जास्त बघण्यासारखं आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, कसं आहे
प्रत्येकाच्या गावचं म्हणजे प्रत्येकाच्या गावागावाचं रिवाज वेगळे वेगळे असतात. तर काही ठिकाणी गाड्या वडण्या वडतात, काही ठिकाणी म्हणजे नाही का हे काढतात, जत्रा काढतात, काही ठिकाणी पोत्राचं नाचवतात. म्हणजे भरपूर असं काय आहे. आमच्या गावात साधं सिंपलच असते, पण खूप छान असते आणि भारी वाटतं. आणि आजपासून त्याने म्हणायचं आमच्या सवासण्या, त्याने म्हणायचं आमच्या सवासण्या. मग सवासण्या खाऊन खाऊन एकाच घरी पोट भरून खाल्ल्यावर बाकीच्या घरी कसं खायचं? खात नाही माणूस ना. मग असं नाही करायचं. प्रत्येकाच्या घरी 2च घास खायचं, प्रत्येकाच्या घरी 2च घास. मग ते सवासण्या आणि जर आपण बोलवलं तर पण तसं पण म्हणता येत नाही. एवढं जेवल्यावर एवढं कसं खायचं वरनं. म्हणून आमच्या गावात का नाही तसलं लय भारी आहे. आणि मला आमच्यात जाते सवासण्या जेव्हा मी जात नाही, मला आवडत बी नाही. म्हणजे आवडतं पण बाणूमुळं मला कुठं जाता येत नाही. राना माळानी जाणारी आई ही जाती. तर अशी कमेंट आली की तुझ्या वैतागानेच तुझी आई गेली. अगं बाई, माझ्या वैतागाने गेली म्हणजे माझ्या डोक्याला टेन्शन कमी आहे बे. आता तिला जायचं असेल तर ती गेली, तिला माझ्यापाशी राहू वाटत नसेल, लेकापाशी राहू वाटत असेल ती गेली. पण तुझ्या का पोटात दुखत आहे? गेली तर जाऊ दे की. म्हातारा माणूस आहे, जिकडं फिरतंय तिकडं फिरते. झाली तर कोणाच्या घरात भांडणं होत नाहीत, प्रत्येकाच्याच घरात भांडणं होतात की. आणि तशीच आमच्या बी घरात भांडणं झाली. आणि आमच्या घरात जास्त वेळ भांडणं नसतात. आणि ती आज मला 4 दिवस भांडली तर 2 दिवस बोलल. प्रत्येकाच्याच मायलेकीचं तसं असतं या, है की नाही? त्यामुळं काही कोणी नाराज होऊ नका किंवा काय ना गं. कसं आहे, ज्याच्या घरातला प्रॉब्लेम त्याला माहिती असतं, बरोबर? त्यामुळं का नाही तुम्ही कमेंट करता, त्यामुळं मला भारी वाटतं. पण अशी कमेंट करू नका. अशा तर कमेंट तुम्ही करताच, पण काय माझे भाऊ बहिणी खूप छान आहेत, त्यांना उत्तर पण देतात. पण कसं आहे, त्यांना नाही समजत. त्यामुळं बोला, बिंदास बोला, मला फरकच नाही पडत. पण बरं झालं मी अडाणी तरी, पण मी दुसऱ्याकडून वाचून घेते ना. पण त्यांना वाईट वाटतं, बाई तुला अशी बोलतात. आपण एवढं मर्जीनं राहून पण माणूस आपल्याला असं बोलतं म्हणलं वाईट वाटतं दुसऱ्याच्या तोंडाने ऐकून. आणि मलाच ऐका येत असं, वाचा येत असतं तर मला काय वाटलं नसतं. पण तुम्ही एवढे छान कमेंट करता म्हणून त्याची रिप्लाय पण मी तुम्हाला देत नाही, कारण मला वाचा येत नाही. मी फक्त वाचून घेते. त्याचा माझ्या भावा बहिणींना वाटत ना, म्हणजे नाही का, त्यांना असं म्हणजे आनंद वाटतो की वाचते तर खरं दुसऱ्याकडून वाचून घेते. आणि रिप्लाय द्यावा म्हणूनच काही नियम नसतं, आहे की नाही भावा बहिणींना? पण मी तुमच्या नक्कीच कमेंटा वाचते, त्यामुळं रिप्लाय फक्त देऊ शकत नाही. तर ह्याच्या पाय हेड्यावर बनवला होता की आज साडी बघा, बहिणी भाळा याच्या पाय असते ते की बहिणीच्या तिला आवडली तिनं न्यायची, तिला आवडली तिनं न्यायची. आणि माझ्या साड्या कुणाला आवडत नाही त्या, कारण मी फाटूस साडी घालत नाही. तसल्या साड्या त्यांना लेत नाहीत. आजकाल सिल्कच्या साड्या जास्त भारी वाटतात अंगावर, हे का नाही? आणि तसल्या भारी म्हणलं तर ना बसता येईना, ना उठता येईना, ना जाता येईना, ना बसलं तर मोठं मळती काय की. आणि अशा साड्याला लगेच धुतलं तरी निघतं. म्हणून म्हणलं चला बनवावा. तर चला, तर आपण एक गुलाबाचं झाड आणले. आज आहे बघा, सोमवार आहे. एक गुलाबाचं झाड आणलं, बघू शकता बघा, दिसतंय. गुलाब काय लागली नाही ती अजून, गुलाब काय लागली नाही ती. पण आणले 4 गुलाब झाली, पण चांगलं फुटलंय. आता म्हणलं अजून एक फुलं आणावा. ती कशाचं आणावा, ही आहे पांढरं आणि गुलाबी, दोन्ही कलर मिक्स आहेत ह्याच्यात. म्हणजे दोन कलरची फुलं येतात. नाही, ऑरेंज कलर आणि फिक्का पांढरा असाही आहे. तर म्हणलं अजून एक आणावं छानपैकी, काय की नाही. मोगरा आणावं म्हणलं, कारण ही आहे ती फुलं, पण मोगरा आणावं म्हणलं. म्हणजे नाही का, ही फुलं आणि मोगरा एक, आणि हे जे फुलाचा चांगला गजरा होईल. आज मोगरा आणते, कारण असावा झाडं पण जीवाला. कुणाच्या इथं दुसऱ्याच्या इथं मला फुलं बघितली की मला वाटतं पटकन घ्यावं, काय की लावा ना. आपल्या इथं असल्यावर नाही लावा वाटत. तर त्या दिवशी बहिणीकडे गेल्यावर तिनं काय केली, केस कट केली थोडीशी, काय लय शेंड झालं तर म्हणून कट केली. मला म्हणली थोडीशी कट करते. तर चला,
बाय.